Good afternoon, student. Last time, in lesson number 13, sound, we discussed about how are the sound produced. This time we will discuss about how is sound heard. Propagations of sound. Propagations म्हणजे ध्वनी प्रसारण. Of sound म्हणजे ध्वनी प्रसारण कसे होते. And noise pollution. Noise pollution we already know. ध्वनी प्रदूषण म्हणजे काय हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. नाव वी विल स्टार्ट विथ हाऊ इज साऊंड हर्ड. म्हणजेच ध्वनी कसा ऐकू येतो. देर आर एअर अराउंड अ सोर्सेस ऑफ साऊंड. जी आपल्या आजूबाजूची एअर असते, हवा असते, ही ध्वनीची वाहक आहे, म्हणजे स्रोत आहे. ॲज अ source of a sound begin to vibrate, the layers of air nearest to the source also vibrate. A wave of a vibration of that sound spreads in all the directions from the source of a sound. Such a wave is called sound waves. ध्वनी स्रोताभोवती हवा असते. ध्वनी स्रोताचे कंपन म्हणजे व्हायब्रेट होऊ लागले की त्याच्या लगतच्या हवेतील थर कंप पावतो. ध्वनी स्रोतापासून सर्व दिशांना ध्वनीच्या कंपनाची लाट पसरत जाते. या लाटेलाच ध्वनिलहर असं म्हणतात. या ध्वनिलहरींमुळे आपल्याला कानापर्यंत त्या पोहोचल्या की आपल्याला ऐकू येतं. कानातील पोकळीत नाजूक पडदा असतो, तो कंप पावतो. या कंपनामुळे निर्माण होणारी संवेदना कानातील चेतासंस्थेद्वारे म्हणजे नर्व्हस सिस्टमद्वारे मेंदूपर्यंत पोचते आणि आपल्याला ध्वनी ऐकू येतो. इट स्टार्ट्स व्हायब्रेटिंग म्हणजे व्हायब्रेट करायला सुरुवात करतं. द section produced by the vibrations are passes on the brain through the nerves in the ear and we hear the sound. म्हणजेच आपल्याला ध्वनी ऐकू येतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही अशी तार बघितली असेल गुंडाळीची. आपल्याकडे अशा पद्धतीची तार असते, ते एका साईडने दुसऱ्या साईडला जाताना ना ती कशी दिसते, त्याच्यामध्ये काय होतं, तर त्यांच्यामध्ये व्हायब्रेशन्स होतात आणि ह्यांनाच कॉम्प्रिहेन्शन्स अँड रिफ्लेक्शन्स असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, टेबलवरती टिक टिक असा आवाज केल्यावर तो एकदम प्लीझंट साऊंड असतो, हळू आवाज येतो. पण आपण कान जर टेबलावर ठेवला आणि त्यानंतर टिक टिक आवाज केला तर काय होतं, ते व्हायब्रेशन जोरात होतात आणि कानामध्ये मोठा आवाज ऐकायला येतो. व्हाय दिस इज हॅपन सो? कारण की जेव्हा आपण कान टेबलाला लावला नव्हता त्यावेळेला जे व्हायब्रेशन झालं ते हवेमध्ये मिक्स होऊन आपल्यापर्यंत आलं, त्यामुळे ते प्लीझंट साऊंड होतं. पण जेव्हा आपण कान टेबलाला लावला आणि टिकटिक आवाज केला, तो आवाज डायरेक्ट आपल्या कानामध्ये गेला, कारण की आपला कान हा सॉलिड ऑब्जेक्टवर होता. सॉलिड ऑब्जेक्ट जे असतं ते त्याचे पार्टिकल्स एकमेकांच्या खूप जवळ असतात, त्यामुळे तिथून आवाजाचे जे मॉलिक्युल्स असतात ते जास्त वेगाने आपल्या कानापर्यंत पोचतात. व्हॉट इज अ प्रोपगेशन ऑफ साऊंड? टेक अ 2 balloons, one is filled with the air and another one is with water. Press the balloon, fill the air against your ear as shown in the picture. Rub the finger on the balloon and listen the sound. Repeat the same activity with the balloon filled with the water, through which balloon we hear a clear sound. The balloon filled with the water, we can hear the clear sound. Stands at the end of the big table to make a friend stand to the another. Asks the friend to knock lightly. Just now I explained that activity.
आता तुम्ही विचार करा की पाण्याने भरलेल्या फुग्याचा आवाज एअर म्हणजे हवेने भरलेल्या फुग्यापेक्षा जास्त आला. ह्याचं रिझन काय आहे? तर पाण्याचे मॉलिक्युल्स जे आहेत ते एकमेकांच्या जवळ आहेत. जवळ असल्यामुळे पाण्याच्या बलूनवरती स्क्रॅच केलेल्याचा आवाज आपल्याला जास्त येतो आणि एअर म्हणजे गॅसेसमध्ये जे मॉलिक्युल्स असतात ते एकमेकांपासून लांब असतात, त्यामुळे साऊंड इफेक्ट त्याचा कमी होतो. साऊंड ट्रॅव्हल्स इन अ फॉर्म ऑफ अ वेव्ह थ्रू द एअर, वॉटर or through a solid and reach our air. Sound is propagate from clearly through the liquid than through the air. It is heard most clearly through the solid. Why is it so? हवा, पाणी किंवा एखाद्या स्थायूमधून ध्वनी लहरींच्या रूपाने प्रवास करून आपल्या कानापर्यंत पोहोचतात, परंतु हवेच्या तुलनेत द्रवातून आणि ध्वनीचे प्रसारण अधिक स्पष्टपणे होते. तर स्थायूमधून ते सर्वाधिक स्पष्ट ऐकू येते. असे का? Because the transmission of sounds occurred at a different speed through the different medium. Transmission of sound is a faster through the liquid than through the gas and the faster through the solid than through the liquid. ध्वनी लहरींचे प्रसारण वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या वेगाने होते. ध्वनी प्रसारण वायूपेक्षा द्रवातून, द्रवापेक्षा स्थायूतून अधिक वेगाने होते. हे नेहमी लक्षात ठेवा. सॉलिडमधून ध्वनी प्रसारण म्हणजेच प्रोपोगेशन्स ऑफ साऊंड इज फास्टर दॅन द लिक्विड आणि लिक्विडमध्ये गॅसपेक्षा ते जास्त असते. Now we will discuss about the noise pollution. Causes of a noise pollution. काय causes आहेत? The first one is a industrialization. Industrialization मध्ये खूप सारे आवाज येतात. सेकंड आहे व्हेइकल्स. रस्त्याच्या बरोबर मध्ये जाऊन उभे राहिल्यावर कर्कश हॉर्न, व्हेइकलचे आवाज आपल्याला येतात. देन द ह्यूज पब्लिक गॅदरिंग. खूप सारी माणसं एकाच वेळेला एकाच ठिकाणी जेव्हा उपस्थित राहतात तेव्हा चिटर चॅटरचा आवाज, एकमेकांशी बोलण्याचा आवाज इतका जास्त होतो की काही वेळाने त्या भागामध्ये आपल्याला डिझीनेस वाटतो. आपल्याला बरोबर वाटत नाही किंवा आपल्याला त्या ठिकाणी उभं राहावंसं वाटत नाही, कारण की तिथे खूप नॉईज असतो. आणि आफ्टर दॅट कन्स्ट्रक्शन साईट. तुम्ही कधी कन्स्ट्रक्शन साईडला व्हिजिट केलं असेल तर तिथे मोठमोठे मशिनरीचे मोठमोठे आवाज येत असतात आणि हा आवाज देखील आपल्या कानांना असह्य असतो. इफेक्ट्स ऑफ अ नॉईज पोल्युशन. ह्याचे इफेक्ट्स काय होतात? तर फर्स्ट वन इज अ हायपरटेन्शन. हायपरटेन्शनचा त्रास सुरू होतो. दुसरं आहे लॉसेस ऑफ अ हिअरिंग. ऐकू कमी येणे हा त्रास होऊ शकतो. त्याच्यानंतर स्लीपिंग डिसऑर्डर म्हणजे काही लोकांना व्यवस्थित रात्रीची झोप मिळत नाही. अर्धवट झोपेमुळे खूप सारे शरीरावर परिणाम होतात. आपल्या शरीराला रेस्ट मिळत नाही. कार्डिओव्हॅस्क्युलर डिसऑर्डर म्हणजे हृदयाचे रोग त्या माणसांना खूप होतात. ज्यांना नॉईज पोल्युशनमुळे काय काय अफेक्ट होऊ शकतात शरीरावरती ते इथे दिलं आहे. आता प्रिव्हेन्शन ऑफ अ नॉईज पोल्युशन. काय प्रिव्हेन्शन घ्यावं? गरज नसताना हॉर्न मारू नये. मोठमोठे DJ, म्युझिक सिस्टीम हे वापरू नयेत. आणि डेन्स फॉरेस्ट म्हणजे जास्तीत जास्त झाडं लावावी, कारण की झाडं यांच्यामुळे काय होतं, नॉईज डिस्ट्रीब्यूट होतो. तो कर्णकर्कश आवाज डायरेक्ट डोळ्याला कानापर्यंत पोचत नाही. ते वेव्स डायरेक्ट कानावर अफेक्ट करत नाही. जिथे खूप सारे झाडे असतात तिथे आवाजाची क्षमता कमी असते. म्हणजे खूप मोठमोठ्याने जरी आवाज केला तरी त्या लहरी, ध्वनी लहरी कानापर्यंत पोचेपर्यंत त्या सौम्य झालेल्या असतात. This is the way we completed our 13th chapter, sound. Now, measures of preventing the noise pollution.
मेजर्स काय आहे? ॲज फार एज पॉसिबल वी शुड अवॉइड ब्लोईंग अ हॉर्न. हे झालं. द व्हॉल्यूम ऑफ अ रेडिओ और अ TV in the houses should be restricted through the watch programs. Vehicles should be maintained properly to reduce the unnecessary sound which is produced. Factories, airport, railway stations and bus stands should be located at the proper distance away from the residential area. रेसिडेन्शियल म्हणजे रहिवासी एरिया पासून ही सगळी ठिकाणे लांब असावीत. Now you have to write what we learned in this lesson as well as question number 1 and question number 2 of the exercise. You solved it today and send it to me. That's it for the day. Thank you.